नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादाजी दानवे साहेब यांच्या सुवासते या ठिकाणी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। शिवसेना उपनेते सुभाषजी पाटील, विजयरावजी साळवे साहेब यांच्या हरिभाऊजी हिवाळे, संतोषजी ठेलके, विनोदजी सोनणे काही कार्यवाही केली नाही, फक्त साफसफाई करायला येतात आणि निघून जातात। तिथं आज पण नेहमीसाठी ॲक्सिडेंट होतात। आज पण लेडीज तिथं स्लीप होती, तिथं ते पाणी जेव्हा साचतं तेव्हा लेडीज अक्षरशः त्या पाण्याच्या याच्यामध्ये थांबती। तिला आमच्यासारखे जर तिथून जात असतील, सैनिक जात असतील, मुली जात असेल, त्यांना तिथं उभं राहून तिथून बाहेर काढतात। अशी आपल्याला वाटतं खूप काही समस्या आहे पूर्ण प्रभागामध्ये। MGPने काही जे कामं केलेले आहे ते पण अपूर्ण आहे। त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या महानगरपालिकेच्या संदर्भातले जे लोक आहेत त्यांना जाऊन एकदा त्यांना आपल्याला सवाल विचारायचा आहे की असं का ठेवलेलं आहे। त्या संदर्भात आम्ही याचिका पण दाखल करणार आहे MGPच्या विरोधात। आपल्याला वाटतं का फक्त रस्ते झाले म्हणजे सगळं सुटसुटा झालं असं काही नाही। त्या रस्त्याच्या खाली ड्रेनेज लाईन सगळी तुंबलेली आहे, इथपर्यंतचा प्रभागाचा सगळा खेळ झालेला आहे। आणि हे सगळं महानगरपालिका जे आयुक्त स्वतः त्यांच्या हातातून म्हणजे त्यांना बळजबरीने जबरदस्ती करून घेत आहेत। हे जे नवीन हे जे काय BJPचे लोक जे आहे ना, ते त्यांना बळजबरी करतात, ते करून घेतात। आता याद्यांमधला जो फोन होता साहेब, 2000 लोकांचे आक्षेप आम्ही घेतलेले, 2000 लोकांचे सगळे मिळून 2000 लोकांची नावं इकडे तिकडे करून टाकली त्यांनी। ते आम्हाला स्वतःला त्यांच्या घरी जावं लागलं, त्यांची NOC घ्यावं लागली, तर त्यांची नावं प्रभागामध्ये घेण्यासाठी असे अनेक कामं आहेत। त्या संदर्भात आपण नंतर भेटू। आता आम्ही विनंती करतो विरोधी पक्ष नेते साहेब अंबादाजी दानवे साहेबांना मार्गदर्शन। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। आजच्या या 27 क्रमांकाच्या प्रभागाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले शिवसेना नेते माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब, उपनेते माननीय सुभाषजी पाटील साहेब, सहसंपर्क प्रमुख आपले विजयजी साळवे, महिला आघाडीच्या सहसंपर्क प्रमुख औलवारताई, जिल्हा संघटिका आशाताई दातार, शहर प्रमुख हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने, दिग्विजय कुठे गेला बस ना, मोबाईल नंतर बघ, उपजिल्हा प्रमुख संतोषजी खेडके, पानपट साहेब, उपस्थित सर्व महिला आघाडीच्या मंत्रीताई आहेत, आपल्या सहसंपर्क प्रमुख, उपस्थित सर्व मीराताई, सर्व रामचंद्र सोनवणे, साईनाथ वेताळ, उपस्थित सर्व माता भगिनी आणि बांधवांना 27 क्रमांकाचा प्रभाग खरं तर विनोद सोनवणेंचं आपण अभिनंदन करू की सगळ्यात आधी
या प्रभागाच्या कार्याची सुरुवात झालेली आहे. बाकीच्या पक्षाच्या घोषणा येतात की आमच्याकडे 800 उमेदवार आले, 900 उमेदवार आले, असं मी कोणत्या तरी पक्षाविषयी वाचलो. नाव कशाला घेते. परंतु 800 900 जर आले असतील तर तिकीट 115 लोकांना मिळेल असलं तर. मला नाही वाटत 115 वार्डात कोणाकडे उमेदवार आले असतील. जे फक्त शिवसेनेकडं 110 ठिकाणचे उमेदवार आले तुमच्या माहिती. 110. मी 115चा दावा नाही करत. 110 दिली पाहिजे. कारण आता तुम्हाला मी सांगतो की हे काय आहे डेव्हलपमेंट केलं शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने आपण डेव्हलप केलेलं आहे. आता आज उद्धव साहेब नगरसभेला पण काम करतो. हे तुम्हाला बरोबर जाताना सांगावं पाहिजे की काय होतं शिवाजीनगर आणि इतक्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या त्या होत्या काय. छोटे छोटे घर होते, छोटे होते. पण हे सगळं डेव्हलपमेंट झालं. उद्धव साहेबांच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात हे सगळं पूर्ण बिल्डिंग उंच झाल्या. त्यांनी परमिशन दिली आणि त्याच्या आधी त्या ठिकाणी मग हळूहळू 1 फ्लोअर 2 फ्लोअर आपण ते जाऊन त्या ठिकाणी बोलायचो. आमचं बरोबर ना, आपण 1 फ्लोअर 2 मला शोधावं लागतं की हा हे पण आहे. जैन मंदिराच्या वेळेस काय झालं होतं, मारामारी झालेली. मी तिथे आलो. काल एका लग्नाला गेलो होतो आरपानच्या. तिथे काही जैन लोक भेटले मला. तर तुमच्यामुळे त्या ठिकाणी मला विसरले का नाही तुम्हाला कसं करणार. मग तुमच्यामुळेच आमचं जैन मंदिर त्या ठिकाणी किंवा वाढलं. या उद्घाटन प्रसंगी आज आमचे शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते रोहन रमेश सावंत आज आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करतायत. आमचे प्रभाग प्रमुख विनोद भाऊंना विनंती करतो की त्यांचा पक्ष प्रवेश करून घ्यावा. अजून 1 मिनिट थांबा. अजून सांगतो. त्यानंतर संदेश रवी वाघ यांचा पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय. त्यानंतर प्रवेश होतोय. प्रभाग प्रमुख माननीय विनोद भाऊ सोनवणे यांचं मी सहर्ष स्वागत करतो. त्यांना मी ते शिवसेनेचा बालेकिल्ला काल होता, आज आहे, उद्या आहे आणि ते अबाधित राहणार. मी तुम्हाला एवढं ठाम सांगतो. तुम्ही आज पाहिलं असेल की इथं एकच जातीपंथाचा माणूस नसतो. इथं आमच्यासोबत मुस्लिम समाजही होतो. आणि हा जो आज आलेला जो मतदार नागरिक शिवाजीनगर प्रभागामधला म्हणजे हा फक्त शिवाजीनगरचाच नव्हता. त्यामध्ये भारतनगर, आनंदनगर, हा सर्व भागामधनं आलेले ही शिवसेनेची मशाल हातात घेऊन देवट. भाऊ क्या लगता है तुमको यहाँ से जो तो शिवसेना की शुरुआत हो गई? सुरुवात नाही, विजयी हो गई. पक्षाचे कार्यालयाचं उद्घाटन झालं. या संपर्क कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न इथून पुढे सोडवण्यात येतील. हो नक्कीच. आमचं कामच आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. ही धरीद्वाक्य घेऊनच आम्ही पुढे चालू. या माध्यमातून आजच्या माध्यमातून काही मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी? मी आज तुमच्या माध्यमामधून पूर्ण मतदार आणि सर्वांनी मी एक आव्हान करतो. कुठल्याही बळीला बळी पडू नका. कुठल्याही पैशाला बळी पडू नका. पैशाला बळी पडू नका. आव्हानाला बळी पडू नका. नाही तर तुम्हाला ह्या अंडरग्राऊंड जसं वाहत जाते तसं तुम्हाला परत 5 वर्ष वाहत जावं लागतं. आम्ही शाश्वत देतो. आम्ही बाळासाहेबांच्या राजकारण आणि समाजकारणानुसारच तुमचं काम करणार. 20% राजकारण, 80% समाजकारण. धन्यवाद. 27 कार्यालयाचे उद्घाटन झाले तर काय सांगाल? संपर्क कार्यालय प्रभाग क्रमांक 27 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क कार्यालय इथं सन्माननीय माजी नगरसेवक विनोदजी सोनवणे यांचं संपर्क कार्यालय सगळ्या प्रभागासाठी आज इथं
ओपन झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन सन्माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब शिवसेना नेते व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब यांच्या शुभ हस्ते आज रोजी संपन्न झालेला आहे. हा प्रभाग आणि हा वार्ड जो आहे हा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा बालेकिल्ला आहे. या प्रभागामध्ये फक्त मशाल आणि फक्त मशालच भेटणार आहे असा विश्वास सर्व नागरिकांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाच्या वतीने चंद्रकांतजी खैरे साहेब व अंबादास दानवे साहेब यांना दिलेला आहे. इथून इच्छुक उमेदवार सन्माननीय विनोदजी सोनवणे साहेब यांचा विजय निश्चित आहे व इथं मशाल 100% पेटणार आहे. या प्रभागामधील 4ही उमेदवार हे मशालीचे निवडून येणार आहे असा विश्वास आम्ही सर्व मी ॲडव्होकेट विष्णू मदन पाटील यांच्या वतीने सर्वांच्या वतीने देतो. पक्षाचे संपर्क कार्यालय इथं सन्माननीय माजी नगरसेवक विनोदजी सोनवणे यांचं संपर्क कार्यालय सगळ्या प्रभागासाठी आज इथं ओपन झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन सन्माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब शिवसेना नेते व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब यांच्या शुभ हस्ते आज रोजी संपन्न झालेला आहे. हा प्रभाग आणि हा वार्ड जो आहे हा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा बालेकिल्ला आहे. या प्रभागामध्ये फक्त मशाल आणि फक्त मशालच भेटणार आहे असा विश्वास सर्व नागरिकांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाच्या वतीने चंद्रकांतजी खैरे साहेब व अंबादास दानवे साहेब यांना दिलेला आहे. इथून इच्छुक उमेदवार सन्माननीय विनोदजी सोनवणे साहेब यांचा विजय निश्चित आहे व इथं मशाल 100% पेटणार आहे. या प्रभागामधील 4ही उमेदवार हे मशालीचे निवडून येणार आहे असा विश्वास आम्ही सर्व मी ॲडव्होकेट विष्णू मदन पाटील यांच्या वतीने सर्वांच्या वतीने देतो.